निवेदन करतो। आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। मवियातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळा दराडेंची थेट राहुल गांधींना धमकी। सावरकरांविरोधातील अपशब्द सहन करणार नाही, राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळ फासू, दगडफेक करू, दराडेंचा इशारा। धमकीची भाषा सहन करणार नाही, सावरकरांविरुद्ध अपशब्द बोलल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळ फासू म्हणणाऱ्या ठाकरेंचे पदाधिकारी बाळा दराडेंना हर्षवर्धन सकपाळांचं प्रत्युत्तर। राहुल गांधींना फक्त हात तर लावून दाखवा, राहुल गांधींना काळं फासू म्हणणाऱ्या बाळा दराडेंना काँग्रेसचं आव्हान। एखादा पदाधिकारी बोलला म्हणजे ती पक्षाची भूमिका होत नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची बाळा दराडेंच्या राहुल गांधींविषयीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही, संजय राऊतांचा सवाल। तर सावरकरांचा खरा सन्मान त्यांच्या विचारधारेत, राऊतांचं वक्तव्य। संभाजीनगरातील दरोड्यातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, सीआयडीचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पोलीस आणि जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस करणार। नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। फहीमवर असलेले आरोप आणि पोलिसांचा सुरू असलेला तपास याची स्थिती बघता न्यायालयानं जामीन नाकारला। मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी सलग तिसऱ्या दिवशी अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटेनोची 5 तास कसून चौकशी। आषाढी वारीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक, विविध पालखी सोहळ्यांचे प्रमुख, पोलीस महासंचालकांची बैठकीला उपस्थिती। प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर महिलांसाठी स्नानगृह उभारा, मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश। मंत्री नितेश राणेंची भाऊच्या धक्क्याला भेट, बांगलादेशी मच्छीमारांकडून त्रास होत असल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप, नितेश राणेंकडून अधिकारी आणि पोलिसांची कानउघडणी। अपघात टाळण्यासाठी एसटीत अद्ययावत सोयीसुविधा, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अत्याधुनिक एसटीचं लोकार्पण। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असतानाही लालपरी सुसाट, गेल्या 2 दिवसांपासून एसटीची 63 कोटींची कमाई। बाईक टॅक्सी सेवेसाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्व तयार, पिवळ्या रंगाचं वाहन अनिवार्य, तर 12 वर्षांखालील मुलांना बाईक टॅक्सीवरून नेण्यास मनाई। सिंहगड किल्ला उद्या पर्यटनासाठी बंद, वनविभाग सिंहगडाचा दौरा करून सुरक्षेच्या दृष्टीनं करणार पाहणी। इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार, इंडिगो अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड उड्डाणाबाबत यांच्यात पहिला करार संपन्न। खासदार रवींद्र वायकरांकडून जोगेश्वरी टर्मिनसची पाहणी, टर्मिनलमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी पार्किंगची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या दुरावस्थेवरून मनसे आक्रमक, फलाटावर छत नसल्यानं पावसात प्रवाशांचे हाल, 4 दिवसात सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढणार, मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा। पुण्यातील रेल्वे कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवरून आंदोलन, 100 कोटींच्या निधीनंतरही रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत, अधिकाऱ्यांना सवाल। अकोल्यातील तेल्हारा बस आगारातील भंगार बसेसमुळे प्रशासन आणि नागरिक त्रस्त, भंगार आणि अपुऱ्या बसेसमुळे अनेक फेऱ्या बंद, प्रवाशांची गैरसोय। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसूती, जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातली घटना। धाराशिवच्या नळदुर्गमध्ये शिवराज हॉटेलसमोर बाप लेकाकडून निर्घृण हत्या, समाजसेवा करायचा म्हणून हत्या केल्याचा मृत व्यक्तीच्या पत्नीचा दावा। इचलकरंजीतल्या व्यंकटेश कॉलनीत 3 भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, घटनेत चिमुकली गंभीर जखमी। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील वडूद बस स्थानकाच्या हिरकणी कक्षात आढळल्या दारूच्या बाटल्या, सामाजिक कार्यकर्ते सूरज लोहारांनी व्हिडिओ शेअर केला। ब्रिटिशकालीन कोळवण ते काशिंग पूल नव्यानं बांधण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वराज्य पक्षाकडून झोपून निवेदन, तात्काळ काम न केल्यास अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा।
परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांचा संताप. तिरडी यात्रा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरिकांकडून जागा करण्याचा प्रयत्न. नाशिकच्या येवल्यात विहिरीचा कठडा खचल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. कठड्या शेजारी साठवलेला कांदाही विहिरीत कोसळला. साताऱ्यातील माण तालुक्यात माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून पाय घसरल्यानं एक व्यक्ती वाहून गेला. म्हसवड पोलिसांकडून शोधमोहीम. नाशिकच्या इंजिननगर परिसरात दोघांकडून जोडप्याला मारहाण. व्हिडिओ व्हायरल. जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील हुडको परिसरात भरधाव कारची दुचाकीस्वाराला धडक. अपघात होतात कार चालक घटनास्थळावरून फरार. धाराशिवमधील नवीन पाणीपुरवठा योजनेविरोधात भर पावसात गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. पर्यायी व्यवस्था असतानाही सरकारी निधी लाटण्यासाठी ही योजना होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन. गुरुवार पेठेतली अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. गोंदियात रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या 5 आरोपींना अटक. मुरगाव अर्जुनी वनविभागाची कारवाई. यवतमाळच्या दिग्रसमधील रोहित तलाव शेत शिवारात विहिरीत पडलेल्या हरणाला बाहेर काढण्यात यश. शेतकऱ्यांना माहिती देताच वनविभाग तात्काळ त्यांनी राबवलं रेस्क्यू ऑपरेशन. कोल्हापूरच्या कौलो ग्रामपंचायतीतील लिपिकाला माजी उपसरपंचाकडून मारहाण. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्याचं भाडं मागितल्यानं मारहाण केल्याची माहिती. बोगस खत विक्री प्रकरणी भंडाऱ्याच्या लाखनी बाजार समितीच्या सचिवाला अटक. आणखी दोघांचा शोध सुरू. वाशिमच्या मानोऱ्यात पशुधन पर्यवेक्षकावरील जनावरांच्या औषधांच्या चोरीचे आरोप सिद्ध. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलं निलंबन. अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं वेतनवाढीसाठी चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. अनेक महिन्यांचं वेतन थकीत. यवतमाळ जिल्ह्यातील 32 गावांचा ना ग्रामपंचायतीमध्ये ना नगरपालिकेत समावेश. 20 वर्षांपासून सरकारी योजनांपासूनही ग्रामस्थ वंचित. आणि या बातम्यांसोबतच चौफेर महाराष्ट्रामध्ये वेळ झाली. इथेच थांबायची. ब्रेकनंतर जॉब माझा पाहत रहा एबीपी माझा.